ध्येय प्राप्तीसाठी हाती घेतलेलं कार्य सोडू नका. ध्येय प्राप्तीसाठी हाती घेतलेलं काम सोडू नका. लोकांनी संत ज्ञानेश्वर माऊलीला त्रास द्यायचे सोडले नाही राव. लोकांनी त्यांना वाडीत टाकले. त्यांच्या भिक्षा झोळीमध्ये शेण टाकले, शेण. संत तुकाराम महाराजांच्या गाथा नदीत टाकल्या. येशू मसिया, येशूंना त्यांच्या शरीराला खिळे ठोकले, खिळे. किती यातना दिल्या, किती त्रास दिला, किती छेडलं. तुम्हाला काय वाटतं? तुम्हाला काय वाटतं? लोक तुम्हाला असेच सोडून देणार? असं सोडून देणार? लोक तुम्हाला बोलतील, छेडतील, त्रास देतील, सांगतील की हे तुला जमणार नाही, हे तुला पॉसिबल नाही आहे, हे तुला शक्य नाही आहे, तू हे सोडून दे. पण तुम्ही तुमचं कार्य चालू ठेवायचं आहे. संत ज्ञानेश्वर माऊलीला किती छेडलं, किती त्रास दिला, पण तरी सुद्धा लोक पसायदान म्हणतात. लोक ज्ञानेश्वरी वाचतात. तुकाराम महाराजांचे अभंग बोलतात, सांगतात. येशू लोक चर्च मध्ये जातात. मग लोक तुम्हाला म्हणणार, बोलणार, छेडणार, त्रास देणार, पण तुम्ही तुमचं कार्य चालू ठेवायचं आहे. तुम्ही जे ध्येय प्राप्तीचं कार्य हाती घेतलंय ते चालू ठेवायचं आहे. मागे हटायचं नाही, मागे वळायचं नाही. मित्रांनो, संधी संधी नशिबानं मिळते, पण सक्सेस, यश हे नशिबानं मिळत नाही. त्यासाठी तुम्हाला मेहनत करावी लागते, संघर्ष करावा लागतो, स्ट्रगल करावी लागते, मग यश मिळतं.